बुद्धांकडून तो चमत्कार शिकायचा आहे। बुद्धांकडून ते चमत्काराचे जे काही मंत्र वगैरे आहे ते मला शिकायचं आहे, मला बुद्धासारखंच बनायचं आहे, असा तो विचार करू लागला। म्हणून एक दिवस तो बुद्धाकडे जातो आणि बुद्धाला विनवणी करून असा म्हणतो की मला तुम्ही दीक्षा द्या। बुद्ध त्याला दीक्षा देतात। दीक्षा दिल्यानंतर तो काही काळ बुद्धाच्या त्या संघामध्ये राहतो, परंतु ज्या उद्देशाने तो प्रवचित झालेला राहतो, बुद्ध काही म्हणजे त्याला चमत्कार सांगत नाही, बुद्ध काही म्हणजे त्याला मंत्रतंत्र वगैरे सांगत नाही, त्याला काही पूजापाठ वगैरे सांगत नाही, तर बुद्ध मात्र त्याला नियम सांगतात। त्यामुळे हा कंटाळून जातो, म्हणून एक दिवस काय करतो, तो तिचीवर काढून टाकतो। काढल्यानंतर मग काही दिवस पुन्हा तो भ्रमंती करतो आणि एका समुदाया पुढे जातो आणि त्यांना सांगू लागतो की मी बुद्धाचं शिष्यत्व सोडलेलं आहे, तुम्ही सुद्धा बुद्धाचं शिष्यत्व तुम्ही सोडून द्या, किंवा बुद्धाला तुम्ही स्वतःचा तुम्ही मार्गदाता काही तुम्ही मानू नका, म्हणजे बुद्धाचं अनुसरण काही तुम्ही करू नका, असा तो लोकांना सांगत सुटतो। का? कारण की बुद्धाकडे काही चमत्कार वगैरे नाहीये, बुद्ध तसं काही वगैरे काही शिकवत नाही, तेवढे सांगतात की तुम्ही हे करू नका, ते करू नका, असं करू नका, तसं करू नका, एवढंच बुद्ध सांगतात, बाकी बुद्धाकडे काही ज्ञान नाहीये। अशा प्रकारे तो म्हणजे बुद्धाविषयी सांगत चाललेला असतो। एकदा बुद्ध रस्त्याने जात राहतात आणि बुद्धाच्या मागोमाग भगवान बुद्धाचा तो शिष्य संघही चाललेला असतो आणि त्या शिष्याच्या मागोमाग तो एक सुप्रिय परिव्राजक आणि त्या सुप्रिय परिव्राजकाचा एक शिष्य असतो, ज्याचं नाव असते ब्रह्मदत्त। हा सुप्रिय परिव्राजक बुद्ध धम्म संघाची निंदा करीत चाललेला असतो, तर उलट त्याचा जो शिष्य आहे तर तो बुद्ध धम्म संघाची स्तुती करीत चाललेला असतो। त्यामुळे हे दोघेही एकमेकांच्या अपोजिट बोलत चाललेले असतात। गुरु हा बुद्ध धम्म संघाची निंदा करीत चाललेला असतो, तर शिष्य हा मात्र बुद्ध धम्म संघाची स्तुती करीत असतो। आणि हे जे शब्द आहे, भगवान बुद्धाचा जो संघ आहे, मागे असलेले काही भिक्षू या दोघांचेही संभाषण ऐकतात आणि ऐकल्यानंतर एका ठिकाणी थांबतात। थांबल्यानंतर त्यांच्यामध्ये चर्चा सुरू होते। संपूर्ण भिक्षू संघ त्या ठिकाणी विचार करतात की त्या सुप्रिय परिव्राजकांनी बुद्ध धम्म संघाची निंदा केलेली आहे, म्हणून त्यांच्यामध्ये या विषयावर चर्चा सुरू होते। आता बघा, एखाद्या व्यक्ती आहे, एखाद्या व्यक्तीने जर म्हणजे निंदा जर ऐकली, निंदा ऐकल्यानंतर आपण काय प्रतिकार करतो, म्हणजे रिॲक्ट आपण काय करतो की साहजिकच आहे, काही लोक क्रोधित होतात, त्यांनी निंदा केली काय, तर आता मी देखील म्हणजे त्याची निंदा करतो किंवा त्याला सांगतो, म्हणजे अशा प्रकारे बदला घेण्याच्या उद्देशाने किंवा वैराच्या उद्देशाने काय होतात की लोक एकदम जे क्रोधित होतात। मग काही भिक्षू मोठमोठ्याने आवाज करू लागले, का? कारण की त्यांनी बुद्ध धम्म संघाची निंदा केली होती, म्हणून मोठ्याने आवाज झाल्यामुळे बुद्ध त्या भिक्षू संघा पुढे येतात आणि त्यांना विचारतात की भिक्षूंनो, तुमच्या मध्ये कसला आवाज सुरू होता किंवा कसली चर्चा सुरू होती? तर त्यावेळी काही भिक्षूंनी सांगितलं की भगवान अशा अशा प्रकारे घडलेला आहे आणि त्या विषयावर आमची ही चर्चा सुरू होती। म्हणून तेव्हा बुद्ध आपल्या भिक्षूंना उद्देशून सांगतात की बघा भिक्षूंनो, कोणी जर बुद्ध धम्म संघाची निंदा करीत असेल तर तुम्ही क्रोधित होऊ नका, आणि कोणी जर बुद्ध धम्म संघाची स्तुती करीत असेल तर तुम्ही भारावूनही जाऊ नका। का? कारण की शेवटी दोन्ही गोष्टी कशा आहेत, दोन्ही गोष्टी शेवटी माणसाला अधःपतनाकडेच घेऊन जाणाऱ्या आहेत। मग त्या ठिकाणी आपण कसा भाव बाळगायला पाहिजे, तर आपण त्या ठिकाणी स्थिरतेचा आपण भाव बाळगायला पाहिजे। का? कारण की एखाद्या माणसाची काय असते की स्तुती केल्याने तो एवढा वरचढ होऊन जातो, स्तुती केल्यामुळे काय होते की माणसाचा हा अहंकार वाढत जातो, आणि अहंकार कसा आहे, अग्नीप्रमाणे अहंकार आहे, तर तो आपल्या हळूहळू स्वतःलाच तो उद्ध्वस्त करीत राहतो। आणि क्रोधही